8th स्टँडर्ड. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण प्रभात ही कविता घेतो आहे. प्रभात कवी किशोर बळी. प्रभात या कवितेचे कवी किशोर बळी आहेत. आता कविता है किंवा धड़ा है, तुमचा पाठ है, तो इसमें आपको कविता का नाम, कवि का नाम लिखना है. मगर यदि आपको लेखक या कवि का नाम याद नहीं आता है तो ब्लैंक वहाँ पे नहीं करना है. ओनली कवि ने इस पाठ में, कवि ने इस कविता में क्या बता है, लेखक ने इस पाठ में क्या बताया है, वैसे ही लिखना है. तो कवि के बाद ब्लैंक जगह छोड़नी नहीं है. प्रभात ही कविता किशोर या मासिकातून घेतलेली आहे. मॅगझिन, किशोर मॅगझिन, उसमें से ये पोयम लिखी हुई है, ले गई है. या कवितेत आश्वासक वातावरणात, कैसा है, कॉम्पिटिटिव, ये है, कॉम्पिटिशन बहुत है, आश्वासक आहे. या वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा, नए मार्ग शोधण्याचे आह्वान केले आहे. कि अभी हमें हमारे देश को डेवलप करना है, प्रगति पे लेके जाना है. तो एक दूसरे के प्रति जो मतभेद है, जो भेदभाव है, उसको हमने भूल के उस देश की उन्नति करनी है. तो फर्स्ट स्टांजा देखो. हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. भव्य पटांगण, बाग मनोहर, फुलापाखरांचे जगसुंदर, आपुलकीचा सुवास पसरे मनामनातून इथे निरंतर. गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. अभी आप लोगों को ओरल में पोयम लर्न करने को कहते हैं, तो बहुत अच्छे से लर्न करके मार्क्स लेने हैं. अभी देखो. हे ज्ञानाचे तेज, नव्या युगाच्या नभात ज्ञानाचे तेज पसरले आहे. कलागुणांच्या क्षितिज, क्षितिज म्हणजे काय बरं, तर आता मी एक एक शब्द सांगते तुम्हा लोकांना यामध्ये. की प्रभात, फर्स्ट वन, प्रभात म्हणजे सकाळ, मॉर्निंग. नभ, आकाश. मनोहर, सुंदर, डिलाइटफुल. नभ, आकाश, स्काय. भव्य, मोठे, विशाल, जॅग्नेटिक. निरंतर, एव्हरी, फॉरएव्हर, सतत, नेहमी, सदैव. शिकवण, शिक्षण, उपदेश, विचार मांडणे, टीचिंग. क्षितिज, मैंने बोला था ना कि क्षितिज के बारे में बोलूँगी. अभी क्षितिज ये नाम है. अभी यहाँ क्षितिज, तो आकाश पृथ्वीला टेकले आहे, यानी स्काय अँड अर्थ, असा भास, भासमान रेशा. आप लोगों को पता होगा कि जब बारिश आती है, बादल आ जाते हैं, और यदि आप लोग कहीं घूमने गए हो, इस साल तो नहीं गए होगे, मगर जहाँ घूमने जाते हो या एक यानी हिल स्टेशन है, तो जैसे हम रास्ते से जाते हैं, यानी गाड़ी में बैठे सवार होते हो आप लोग, और जब आप फैमिली के साथ जाते हो, अपने मम्मी डैडी के साथ, तो देखते हो, ओ देखो देखो हिल कितना पास में लग रहा है, देखो यहाँ तो आकाश दिखाई नहीं दे रहा है, देखो कितना, यानी वो कैसा है, भासमान रेषा, आकाश आणि पृथ्वीला टेकलेले आहे असा जेव्हा भास होतो, क्षितिज. नवीन युग, आपण आता अर्थ बघतोय. नवीन युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे ना. या नव्या युगाच्या नभात म्हणजे आकाशात ज्ञानाचे तेज पसरले. टेक्निकली म्हणा, कुठल्याही क्षेत्रात कोणीच मागे नाही, सगळे हुशारच आहात.
कलागुणांच्या क्षितिजावर नवयुगाची नवनिर्मितीची। नया युग है, नया नया निर्माण कर रहे हैं, प्रभात उगवली आहे। हा इथे घेऊया आपण, उगवली आहे। ही मातृभूमी म्हणजे भव्य पटांगण आहे, भव्य पटांगण बाग मनोहर। मग ही मातृभूमी कसं आहे? भव्य पटांगण जणू या सगळ्या नवयुगांमधल्या आपल्यासारख्या लोकांना मिळालेलं आहे। मोठे अंगण आहे, ग्राउंड भी है, पटांगण म्हणजेच ग्राउंड। या धरतीवर सुंदर बाग फुललेली आहे, मनोहर बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर। धरतीवर सुंदर बाग फुललेली आहे, हे फुला पाखरांनी भरलेलं सुंदर जग आहे। इथे प्रत्येकाच्या मनातून प्रेमाचा, आपुलकीचा सुवास पसरत असतो। बघा तुमच्या काव्यपंक्तीमध्येच आहे, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर। म्हणजेच इथे प्रत्येकाच्या मनातून प्रेमाचा, आपुलकीचा सुवास, ओलावा सुवास पसरतो आहे। गुरुजनांची अमूल्य शिकवण, तुम्ही पण टेक्स्टबुक समोर घ्यायचं आणि बघायचं। गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। मग काय आहे या स्पर्धेच्या युगात? आपल्या गुरुजनांनी प्रत्येक गोष्टीविषयीची शिकवण दिलेली आहे। गुरुजनांची अमूल्य शिकवण जणू काही कलागुणांच्या प्रतिभेचीच प्रभात उजाडली आहे। क्षितिजाजवळचे आकाश, कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। क्षितिजाजवळचे आकाश पृथ्वीला टेकलेले आहे असा भास होतो। आता आपण बघतो टेक्नॉलॉजीने की मंगळावर सुद्धा आपण गेलेलो आहोत। आपण म्हणजे सगळे जे शोध लावणारे आहेत, आपण तर सध्या 8वीचा अभ्यासच करतोय ना, त्याशिवाय कसं जाणार? जसजसे पुढे जाल तसं तुम्हाला भरपूर माहिती होईल। तर क्षितिजाजवळचे म्हणजे आपण सर्व दृष्टीने काय केलेलं आहे बरं? आपण सक्सेस करण्याच्या मागे लागलेलं आहोत आणि आपण सक्सेस होणारच। तेव्हाच कुठे चंद्रयान सोडल्या जातं, कोणी मंगळावर काय जातं, कोणी कुठे कुठे काय जातं बाबा। सेकंड काव्यपंक्ती बघा, पायाभरणी अस्तित्वाची, प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची। विचारधारा तीच वाहते नसानसात, रगारगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। रगारंगात बघा, पायाभरणी मुळातच पक्का करणे, फाउंडेशन। अस्तित्व लाईफ, स्वतःविषयीचं। तन बॉडी, काया शरीर, सुदृढ फिटनेस निरोगी, सजवणे सॉविंग रोवणे, आता आपण इथे डेकोरेट पण म्हणू शकतो ना। तत्व सिद्धांत मॉरल्स, रगारगात रगांत म्हणजे रंध्रातून, थ्रू द वेन्स। या नवीन युगात कवि म्हणतात आहे, या नवीन युगात इस नए युग में अपना अस्तित्व यदि दिखाना है, टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच मजबूत राहण्यासाठी, स्ट्रॉंग रखने के लिए व्यक्तित्वाची प्रयोगशाळा आहे। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही व्यक्तित्वाची प्रयोगशाळा आहे। या ठिकाणी यहाँ पे तन आणि मन सुदृढ आणि निरोगी होते। इथे काय होतं बरं? तन आणि मन सुदृढ फिट राहतं, निरोगी राहतं। मन विशाल होते, मन पण ब्रॉड माइंडेड म्हणतो ना तसं।
अनेक स्पर्धा देता येतात आणि त्या स्पर्धा देता देता मनाला बळकटी येते. आप लोग भी जो भी कंपटीशन, जो भी मैथ्स के एग्ज़ाम हो, कौन से भी एग्ज़ाम, कॉम्पिटिटिव एग्ज़ाम हो, तो अभी से क्या फोर्थ से स्टार्ट करते हो तो अभी भी करना ज़रूरी है, ताकि हम कॉम्पिटिटिव करके कहीं पे भी गए तो हम पीछे नहीं हटेंगे. तो अभी से ही ओ ट्राय करणं जरुरी आहे. अनेक तत्वांची रुजवणूक येथेच होते. आमच्या नसानसात वॅन्स रगांत तीच विचारधारा वा कि मुझे ये करना है, मुझे इस तरह से डेवलप करना है, मुझे वो प्रोडक्ट को देखना है, मुझे ऐसे, यानी अभी से आप लोग मन ही मन में कुछ सोचते रहते हो. और ये कलागुणांच्या क्षितिजावर नवनिर्माणतेची सकाळ उगवणार आहे. आपण बघतोय आता की बऱ्याचदा टेक्निकली सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि तुमच्यासारख्या लहान लहान मुलांना प्रत्येक गोष्ट ही माहितीच आहे, जी जो हम लोगों को पता नहीं है वो टेक्निकली आप लोग बहुत शार्प हो. लास्ट देखो, नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा. परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा. मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात. कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात. आता यातले क्वेश्चन बघू. कवीच्या मते काय म्हटलेलं आहे बरं? कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजवतील? तन सुदृढ होईल, मन विशाल होईल, या नंबरकडे नका लक्ष देऊ. हां. व अस्तित्वाची पायाभरणी प्रयोगशाळेत होईल, की मला काहीतरी करायचं, मुझे खुद का कुछ करना है, हम हमारा ग्रुप का कुछ करेंगे, तो हमारे यानी मुझे करना आहे. तर आपल्या अस्तित्वाची पायाभरणी म्हणजे इथे सगळं आपल्याला आपसकच मिळणार आहे. प्रगतीची नवपरिभाषा कोणती? नवीन परिभाषा म्हणजे नवीन स्वप्न, ड्रीम, और नई आस. खाली आस लगा के ही बैठना नहीं है, कुछ तो भी करना है. नवीन आशा, कल्पना, इमेजिनेशन कि मुझे ये करना है, उस फ्यूचर में कुछ करना है मुझे. तो इस तरह का जो है उससे हमारी प्रगती होगी. तो प्रगतीची नवपरिभाषा कोणती? तर नवीन स्वप्न आणि नवीन आशा. शब्दांचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा. आता हे तुमच्याजवळ पोयमचा असताच तर बघा. सुंदर जग कोणाचे? फुलपाखरांचे. हा पहिल्याचा आहे स्टांजा. पसरणारा सुवास कशाचा? आपुलकीचा. अमूल्य शिकवण कोण देतं? गुरुजनांची. पायाभरणी कशाची? अस्तित्वाची. कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडायचे आहे. आता बघा, हे टेक्स्च्युअलच आहे तुमचे. कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट. हे टेक्स्च्युअल क्वेश्चन आन्सर आहे पेज नंबर 7. मग आता पहाट उगवली आहे. मग हम लोग जल्दी में क्या करते हैं कि यातलं जे आंसर है ते अपन चूज़ करते, हम लोग चूज़ करते हैं, और जब लिखते हैं ना तो स्पेलिंग मिस्टेक करते हैं. तो ऐसे नहीं करना है, क्योंकि आंसर तो यहीं पे दिया है, तो 1 मार्क्स तो हमें मिलना जरूरी है. मग कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले आहे. बघा इथे ज्ञानाचे तेज नव्या युगाच्या नभात पसरले आहे, स्प्रेड झालेले आहे. सेकंड है, कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे काय? तर इथे बघा, मानवांचे युग, नव्या विचारांचे युग, माणसाच्या प्रगतीचे युग, भेदाभेद नसलेले युग. मग कोणतं असलं? कारण जर एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन असणं गरज आहे, नीडी है, मगर एक दूसरे के प्रति यदि मन में द्वेष भावना हो, भेद हो, तो हम ये काम नहीं कर सकते. इसलिए कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे भेदाभेद नसलेले युग. एक दूसरे के बारे में कौन सा भी डिफरेंटनेस नहीं होना चाहिए. योग्य जोड्या जुळवा.
नव्या युगाच्या नभात प्रतिभेची प्रभात, पायाभरणी अस्तित्वाची व्यक्तित्वाची प्रयोगशाळा. ब मध्ये व्यक्तित्वाची जडणघडण, स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे, नवनिर्मितीची पहाट, नव्या विचारांच्या क्षेत्रात. मग आता अ आणि ब पोयम तुमच्या समोरच राहणार आहे. मग तुम्ही लिहिणार आहात, नव्या युगाच्या नभात, नव्या विचारांच्या क्षेत्रात, प्रतिभेची प्रभात, नवनिर्मितीची पहाट, पायाभरणी अस्तित्वाची. मग आता अस्तित्व कोणाचं? स्वतःचं असतं. मग स्वतःचे इथे अस्तित्व आहे शब्द म्हणजे तुम्हाला नक्कीच पटकन लक्षात आलं आहे. नंतर व्यक्तित्वाची प्रयोगशाळा. मग आता ही प्रयोगशाळेमध्ये काय होतं? व्यक्तित्वाची जडणघडण होते. मग हा व्यक्तित्वाची जडणघडण. बरोबर. हे झालं तुमचं मॅच द फॉलोइंग. आता पुढे जो क्वेश्चन आहे तो आहे मोठ्या प्रश्नांचा उत्तर आहे. ते आपण नंतर घेतोय. पहिले यमक जुळवणाऱ्या रायमिंग वर्ड्स तुमच्या पोयममध्ये नक्कीच आहेत. मग पोयम ओपन केल्यानंतर रायमिंग नभात प्रभात, हो ना, मनोहर निरंतर, पुन्हा युगात प्रभात. दिस इज कॉल्ड रायमिंग वर्ड. आता इथे बघा नभात लिहिलं आहे. मग तुम्ही पोयम काढायची किंवा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये पोयम असते त्यानुसार त्याचा आन्सर लिहायचं. मनोहर निरंतर सुंदर, अस्तित्वाची व्यक्तित्वाची तत्वांची, युगात प्रभात रगारंगात. खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा. मग आता कवितेमध्ये शब्द दिलेले आहेत नक्की. मग आता त्यातले आपल्याला फाइंड करायचे आहे, सर्च करायचे. मग आता आकाशाला कोणता शब्द आला बरं? नभ आला. सुगंधाला कोणता आला? सुवास आला. म्हणजे यासाठी पोयम तुम्ही एकदा दोनदा तीनदा वाचली पाहिजे. रीड करना जरूरी है, तभी आपको और वो जो वर्ड्स है वो भी अंडरस्टैंड करना है. यदि नहीं किया तो सुगंध सुवास इसको आप लोग नहीं लिख पाओगे क्योंकि जस्ट स्टार्टिंग है थोड़ा. सुंदर मनोहर, शरीर तन. आता विशेष्य आणि विशेषणाच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत. ग्रामर हे तुमचं यातच दिलेलं आहे बघा. भव्य, अमूल्य, नवे, सुंदर, विशाल. ब मध्ये काय आहे? मन, युग, शिकवण, पटांगण, जग. मग भव्य काय आहे बरं? पटांगण है. आंसर यहाँ पे लिखा है. अमूल्य शिकवण, ये भी आपके पोएम में है. नवे युग, सुंदर, सुंदर काय है? जग है. आणि विशाल मन है, ब्रॉड माइंड. हम तो ध्यान ही नहीं देते उसके तरफ. ऐसे इस तरह के जब हम लोग बातें करते हैं, हम मैं तो ब्रॉड माइंडेड हूँ, इस तरह के इस तरह के वर्ड्स आप लोग जब दोस्तों में, जब सहेलियाँ के भीतर हम बातें करते हैं तब कह जाते हैं ऐसे. आता आपल्याला काय घ्यायचं आहे बरं? मोठे क्वेश्चन. तुमच्या शब्दात उत्तरे लिहायची आहे. तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवी परिभाषा स्पष्ट करायची आहे. हा आहे सेकंड क्वेश्चन. मग आता बघा, प्रभात या कवितेचे कवी किशोर बळी आहेत. या कवितेत प्रगतीची परिभाषा स्पष्ट केलेली आहे. हे बघा इथे दिलेलं आहे ना. मग ते तिथे लिहिणं गरजेचं आहे कारण त्यालासुद्धा मार्क्स आहे. बघा, या स्पर्धेच्या युगात गुरुजनांनी अमूल्य शिकवण दिली आहे. कंपटीशन है, उसे में हमें जो टीचर लोगों ने अच्छे से पढ़ाया है वो कंपटीशन में हमारे अस्तित्व की जगह बनाने के वास्ते. नव्या युगाच्या नभात ज्ञानाचे तेज पसरले आहे, ब्राईटनेस. तेव्हा येथे प्रत्येकाच्या मनात नवीन स्वप्न आहे, ड्रीम्स आहे, जिद्द है. नवे युग नवीन कल्पना, इच्छा, आशा घेऊन येत आहे. ही प्रगतीची नवी व्याख्या आहे, नवपरिभाषा. म्हणून आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी सब लोग मिलके मिळून मेहनत, म्हणजे आपण सगळे एकदमच नाही, तुम्ही सगळे मिळून जर अभ्यास करतो म्हटलं तर नक्कीच एकत्र बसून पेपर लिहाल ना, तसं नव्हे.
सर्वांनी मिळून मेहनत व विकासाचा अभ्यास केला पाहिजे, तरच देशाचा विकास होईल. आपापसातील हेवे दावे, भेदभाव विसरले तर मानवतेचे युग निर्माण होईल. प्रत्येकजण देशाच्या प्रगतीसाठी कलागुणांचा उपयोग करतील. देश प्रगतीच्या मार्गावर जाईल. हीच कवीची प्रगतीची नवी परिभाषा आहे असे वाटते, कारण हे तुम्हाला लिहायचं आहे आणि म्हणून आपल्याला असे मला वाटते हे लिहायचं आहे, किंवा मला लिहिलं नाही तरीही असे दिसून येते वगैरे अशा पद्धतीने. तो हमारे गुरुजनों ने, मानवतेचे नवीन युग निर्माण होईल. यामध्ये अच्छे गुरुजनों की शिक्षा कैसी अमूल्य दी हुई है. कंपटीशन है, हर एक के मन में आशा भी है, नई कल्पना भी है, हर एक के मन उभर आए हुए हैं. इसे ही नई परिभाषा कवि ने कहा है. देश के विकास के लिए हर एक ने कड़ी मेहनत कष्ट करना जरूरी है. विकास के प्रति पढ़ाई करनी है, अपनेपन की भावना एक दूसरे के प्रति हिम्मत जुटाना, एक दूसरे अपनेपन की भावना पैदा हुई तो मानवता की एकजुट हो जाएगी और हमारे देश का विकास होगा, डेवलप अधिक होगा. नए युग में देश प्रगति पथ पर जाएगा. यही कवि के हिसाब से नई परिभाषा है. तन सुदृढ़ आणि मन विशाल, इसका ही मैं आंसर बता रही हूँ अभी. तुमच्या शब्दात उत्तरे लिहा. तन सुदृढ आणि मन विशाल या शब्दसमूहांचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा. प्रभात या, पुन्हा इंट्रोडक्शन थोडी लिहायची आहे. प्रभात या कवितेत कवी किशोर बळी यांनी तन आणि मन या दोहोंची सुंदर सांगड घातलेली आहे. ज्यांना अगदी छान लिहिता येतं आहे, सर्वांनाच लिहिता येतं, मगर जिन्हें टाइम नहीं होता है पेपर पूरा करने के लिए वगैरह, और जो इजीली लिख सकते हैं तो ऐसे वर्ड्स उसे अपने आंसर में डालना जरूरी है. नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नवीन संधी मिळत आहेत. त्यातून सर्वांगीण विकास कसा होतो हे कवीने सांगितले आहे. या स्पर्धेच्या युगात गुरुजनांनी अमूल्य शिकवण दिली आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाची जडणघडण अशा या प्रयोगशाळेत नक्कीच बदल घडवून आणते. प्रयोगशाळेत तन सुदृढ होते, निरोगी होते. तन म्हणजे शरीर. कुठलाही विकार या निरोगी शरीराजवळ येत नाही. तर मन कसं होतं? विशाल. म्हणजेच काय? वाईट विचार, कोणाविषयीची ईर्षा, किसी के बारे में ईर्षा की भावना या बुरा सोचना, ये बातें नहीं आएगी. इसलिए मन कैसे हो गया है? विशाल हो गया है. तन कैसे हो गया है? सुदृढ़ है. यानी कौन सा भी विकार पास में नहीं आएगा. वाईट विचार मनात येत नाहीत. मन स्वच्छ होते. मतभेदाला तिथे जागाच नसते. या स्पर्धेच्या नव्या युगात ज्ञानाची दालने खुली होत असताना विकासाच्या नव्या संधीही मिळत आहे. तेव्हा या स्पर्धेच्या युगात मतभेद जर दूर सारला तर देशाला प्रगतीपथावर नेण्यास माणुसकीने नव्या आता प्रगतीपथावर न्यायचं म्हणजे मतभेद विसरायचे, म्हणजे माणुसकीने नव्या वाटा शोधता येतील असे कवी म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. पुढचे लेसन्स आणि पोयम घेऊन लवकरच भेटू.